हाय हॅलो, मी जयश्री. मग कशा आहेत ताईंनो? तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत तुमचं. तर आजचा ब्लॉग आपला शिवण क्लास किंवा स्टिच करण्याच्या बाबतीत किंवा कट करण्याच्या बाबतीत कुठलाही ब्लॉग नाही आहे, कारण आपण 2 भागामध्ये कट पूर्ण 4 टक्स ब्लाऊज कसा कट करायचा तो आपण बघितलेला आहे. तर आपला बाकी राहिला आता टीच करायचा. तर टीच करण्याचा ब्लॉग आज नाही आहे, कारण आपला उद्यापासून अधिक महिना चालू होतो. त्याच्यामुळे आपल्याला साफसफाई घराची करायची आहे. आपल्याला दोन्ही कामे बघावं लागतात, घरातली पण आणि मशीनची पण. टीच करणे किंवा कट करणे हे पण आपल्याला नुसतं टीचच केलं तर आपण घरातली कामं कधी करणार ना. म्हणून मग आपल्याला थोडे 2 दिवस ते कामं बाजूला ठेवावं लागणार आहेत आणि घरातली साफसफाई करावी लागणार आहे. कारण आपले आता उद्यापासून अधिक महिना चालू असल्यामुळे आपल्याला घरामध्ये पूजा, देवाला नैवेद्य, आपण गाईला धुंडे हे करतो. त्याच्यामुळे कसं घरातली साफसफाई केलं म्हणजे आपल्याला पुढची कामं करायला बरं पडतं. त्याच्यामुळे आपण आज शनिवार आणि अमावस्या असल्यामुळे मस्त चांगला दिवस आलेला आहे ताईंनो घरातली साफसफाई करण्यासाठी. असंही आपले पूर्वज म्हणतात की आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी घरातली साफसफाई काढावी. पूर्ण A to Z नाही काढली आहे ताईंनो, पण घरातली आपण जेवढं आपलं रेग्युलर यूजसाठीचं आहे रोजच्या वापरण्यामधलं, त्याच्यामुळं आपण तेवढंच केलेलं आहे. पूर्ण सगळं काढलं तर लई 2-3 दिवस जातात. त्याच्यामुळं एवढं पण नाही काढलं, थोडं काढलेलं आहे. तर चला, नाश्त्याला आपण आज बटाटे उकडून घेतलेत. आपण वडापाव करणार आहोत. बघा आता ही बटाट्याची भाजी झाली. तर बटाट्यासाठी आपण वडे करण्यासाठी बेसन पण भिजवून घेतलेलं आहे, छान भिजवलं आहे. बटाट्यामध्ये हिरवी मिरची हे सगळं टाकून मस्त तयारी करून घेतली. आता आपल्याला वडे करून बेसनमध्ये टाकून तळून घ्यायचे ताईंनो. बघा हे एकदा फेटून घेतलं ना असं मस्त खुसखुस होतात. थोडं किती मस्त झाले बघा आपले वडापाव, छान झाले ते एकदम. आता आपल्याला साफसफाई करण्यासाठी बघा किती पसारा निघतो ताईंनो. आपल्याला वाटतं हे नाही ते नाही माझ्याकडं, पण काढायला गेल्यावर सगळे पोरं म्हणले मी पण मदत करतो तुला. दीदी पण म्हणते मम्मी चल मी पण तुला करू लागते. रॅक घासला, पुसून घेतला, थोडा हवेला ठेवला सुकण्यासाठी. बघा पाणी होतं तर चाळणी सापडली, कशी खेळत बसली दीदी. मज्जा वाटते लेकरांना काही पण करायला. पाणी होतं पातेल्यात आणि लगेच तिच्या हाताला चाळणी लागली, त्याच्यामुळं ती खेळत बसली पाण्यासोबत. भांडे घासून झाले आपले सगळे, धुवून पुसून लावलेले तिथं हवेला सुकण्यासाठी. बाकी एवढा गोंधळ नाही काढला ताईंनो. जेवढे रिकामे आहेत तेवढे काढले, बाकीचे तसेच आहेत. बघा हे सगळे भांडे आता आपल्याला रॅकला लावायचे आहेत. घासून पुसून झालेत, लावायचे रॅक. म्हणलं चला आता कपाट पुसून घेऊ आपण. तर भैयू बघा कसा व्हिडिओ काढतो आरशात बघून. फ्रीज पण पुसायचं चालू आहे. कसं एकदम आपण क्लीन केलं की कसे चकचक वाटतात भांडे. हे 2-3 दिवस वाटतात आहे जास्तीत जास्त असं क्लीन चकचक. पुन्हा अजून धुळीचा थर बसायला चालू जशास तसं. बघा क्लीन किती मस्त वाटतंय, छान. पेपर नाही लावलेले आहेत अजून रॅकला, पेपर लावायचे. पेपर माझ्याकडे आता सध्या नव्हते, त्याच्यामुळे मी म्हणलं चला लय गोंधळ पडला होता, म्हणलं तोपर्यंत भांडे लावून घेऊ, मग नंतर पेपर लावता येतील. पेपर नाही लावले अजून. बरेचसे भांडे ताईंनो लावायचे, पूर्ण नाहीच लावले. म्हणजे आज खूप वेळ झालता, संध्याकाळ झालती मला हे सगळं आवरायला हे करायला. अजून शिल्लक माझी आंघोळ होती, म्हणलं हे आवरूनच घ्यावे आपले भांडे बिंडे लावून. पुसून बिसून घेतलं का मग आपल्याला पण आंघोळ केली की भारी वाटतं, सगळं झाल्यासारखं क्लीन.